हे उपवासाचं सांबर किंवा उपवासाची आमटी असं पण आपण म्हणू शकतो याला. याला आपण भगरीच्या भाकरीसोबत किंवा भगरीच्या पांढऱ्या भातासोबत पण खाऊ शकतो. नमस्कार, मी शीतल. घरच्या चवीच्या खास रेसिपीसाठी शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी केलेलं आहे उपवासाचं सांबर किंवा उपवासाची आमटी. चला तर याची कृती पाहूया. उपवासाचं सांबर पण करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य इथं 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक वाटून. मी एक बटाटा मी घेतलेला आहे उकडून. चिली फ्लेक्स मध्ये आपलं मिरच्याच मी वाटून घेतलेल्या आहेत आणि हे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. हे बघा इथं पातेलं ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मला पाहिजे तसं तेल टाकलेलं आहे. तर आता आपण हे टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकून त्याला छानसं परतून घेऊया. उपवासाचं सांबार असल्यामुळे याला काही जिरे मोहरी असलं काही नाही टाकायचं आपल्याला. त्यामुळं मी लगेच टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता टोमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचंय. तर बघा यामध्ये मीठ टाकून घेते चवीपुरतं, म्हणजे आपलं टोमॅटो लवकर परते. बघा याला छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या टोमॅटोला. तर आता आपण चिली फ्लेक्स म्हणजे चटणी टाकून घेऊया याला. तुम्ही यामध्ये हिरवी मिरची पण वाटून टाकू शकता, पण लाल चटणी असं सांबार आपलं छान दिसते. हे बघा मिरची पण मी 2 मिनिटात परतलेली आहे. तर आता हे आपण उकडलेले बटाटे यामध्ये टाकून घेऊया. बघा बटाटे टाकून घेतलेले तर त्याला आपण बारीक चिरून घेऊया यामध्ये, म्हणजे आपलं सांबर दाटसर आणि घट्ट होईल. आपलं बटाटा पण यामध्ये छान असं परतून झालेलं आहे. तर मी यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं बारीक कूट पण ऍड करणार आहे. हे आपलं सगळं परतून झालेलं आहे. आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया. सगळं एकजीव झालेला आहे. आता आपण याला 5 मिनिटं शिजवून घेऊया. हे झालेलं आहे आपलं उपवासाचं सांबर म्हणा किंवा आमटी. घरची चव आवडली असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आईच्या हातची चव, घरगुती रेसिपी आणि खास टिप्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.